नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती आणि अर्थात ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, परंतु ते हिंदी भाषा जी सक्ती करण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. 5 जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रितपणे मोर्चा हा मुंबईमध्ये निघणार आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सातत्याने त्रिभाषी सूत्र हे धोरण जे अवलंबण्यात आलेलं आहे त्याला विरोध करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने राज्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून अनेक आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. विरोधी पक्षाकडून यावरती जी आहे ती टीका करण्यात येते, त्यावरती प्रतिक्रिया सुद्धा विरोधी पक्षाकडून उमटलेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला मनसेकडून आणि शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित मोर्चा काढण्याच्या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे. आणि याच अनुषंगानं आजचा आपला चर्चेचा विषय आहे, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार. राज्यातील राजकारणाचं गणित जे आहे ते बिघडणार का, अर्थात हे गणित नेमकं काय असणार आहे याच अनुषंगाने आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहे संकेत देशपांडे. संकेत, आपण बघतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार का अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू होती. आज जर पाहिलं तर एक महत्वाची घोषणा संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून केलेली आहे, ती म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत, परंतु ते हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात. अगदी निश्चित राजरत्न. खरं तर काल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन 6 जुलै रोजी आपण आपला मोर्चा जो आहे तो करू असं म्हटलं होतं. तिकडे मराठी अध्यासन केंद्राचे जे दीपक पवार आहेत त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये 7 जुलै रोजी मोर्चा जो आहे तो काढला जाईल असं सांगण्यात आलं. मग त्यानंतर मग 6 जुलैला आषाढी एकादशी आहे, ती लक्षात घेता मनसेकडनं तारखेमध्ये बदल जो आहे तो करण्यात आला. 6 जुलै ऐवजी 5 जुलै रोजी मोर्चा जो आहे तो काढण्याचा जवळपास निश्चित झाला. यावेळी राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये मराठीच्या मुद्द्यावर 2 मोर्चे नसावेत, संयुक्त मोर्चा करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात असा प्रस्ताव जो आहे तो महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यासाठी स्वतः राज ठाकरेंनी संजय राऊत यांना फोन देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, ज्याची माहिती स्वतः संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. आणि संजय राऊत म्हटले की याबाबत मला स्वतः राज ठाकरे यांचा फोन जो आहे तो आला होता. मी तात्काळ उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटलो. उद्धव ठाकरेंनी कुठलेही आडेवेडे न घेता थेटपणे सांगितलं की मराठीच्या मुद्द्यावर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून आता आम्ही संयुक्तरित्या एकाच दिवशी मोर्चा जो आहे तो करणार असल्याचं स्वतः संजय राऊतांनी सांगितल्याचं आपल्याला राजरत्न पाहायला मिळालं. आणि याबाबतची घोषणा सुद्धा संजय राऊत यांनीच ट्विटरवर केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं की मराठी शाळांमध्ये शिकवण्यात येणाऱ्या हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा असं म्हणत त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो ट्विट करून याबाबतची माहिती जी आहे ती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर लगेच दुसरा एक ट्विट इंग्रजी भाषेमध्ये करत ठाकरे इज अ ब्रँड असं म्हणत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर आता कुठेतरी ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची जी चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू होती किंवा मग दोन्हीकडनं कोण पहिल्यांदा प्रस्ताव देईल, कोण याबाबतची भूमिका पहिल्यांदा घेईल, अशा सगळ्या चर्चा किंवा या सगळ्या घटनाघडामोडी घडत असताना आता मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये हा मुद्दा घेऊन ठाकरे बंधू आपल्याला एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. 5 जुलै रोजी हा संयुक्त मोर्चा जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिली की 5 जुलै रोजी आमचा मोर्चा होईल. आणि तिकडे एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संकेत, सातत्याने आपण बघतोय की संजय राऊत यांच्यावरती थेटपणे हल्ला चढवताना हेच संदीप देशपांडे पाहायला मिळतात. त्यांनी आज थेटपणे जे संजय राऊत यांनी जे ट्विट केलेलं होतं की ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत म्हणून मोर्चाच्या माध्यमातून, त्या ट्विटला त्यांनी रिट्विट केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. अगदी निश्चित राजरत्न. अगदी गजानन काळे यांनी सुद्धा संजय राऊतांचं ट्विट जे आहे ते रिट्विट केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि एकंदरीतच मनसे शिवसेना एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून ही कुठेतरी साखर पेरणी देखील ठरू शकते. आणि त्या दृष्टिकोनातनं आता 5 जुलैचा जो हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा आहे किंवा त्या अनुषंगाने होणारा मोर्चा आहे, कारण राजरत्न शिवसेनेचा जन्म सुद्धा मराठी अस्मितेच्या मुद्द्यातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म अर्थातच मराठी अस्मिता, भूमिपुत्रांना न्याय या सगळ्या अनुषंगाने झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळं तसं जर आपण पाहिलं तर दोन्ही पक्षांचा DNA जो आहे तो मराठी अस्मिता हाच आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आता हिंदी भाषा सक्तीच्या विरोधामध्ये ज्यावेळी सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा तज्ज्ञ, अभिनेते, अभिनेत्री, अनेक
रस्त्यावर आलेले उतरलेले असताना खरं तर केंद्रानं जे NEP स्वीकारलेलं आहे, नवीन राष्ट्रीय धोरण स्वीकारलेलं आहे, त्यानुसार त्रिभाषा सूत्रीचा वापर महाराष्ट्रामध्ये केला गेला आणि त्या दृष्टिकोनातनं मग हिंदी भाषेची सक्ती जी आहे ती केली गेली असं उत्तर जे आहे ते राज्य सरकारकडनं शिक्षण विभागाकडनं देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. अगदी सुरुवातीला हिंदी भाषा अनिवार्य असा एक GR राज्य सरकारकडनं काढण्यात आला होता. मात्र वाढता विरोध लक्षात घेता हिंदी भाषेच्या अनिवार्यतेच्या ऐवजी सर्वसाधारण शब्द जो आहे तो असा उल्लेख जो आहे तो प्रामुख्याने करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर मग आता एक सूर असा देखील उमटतो की पहिली ते चौथीपर्यंत काय भाषा सक्ती करण्याची कुठलीच गरज नाही. मुळात हिंदी भाषेची सक्तीच महाराष्ट्रामध्ये असून नाहीये. या सगळ्यावरून आता ठाकरे बंधू जे आहेत ते कुठेतरी एकत्र येत मोर्चा काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे निमित्त मोर्चाचं आणि साखरपेरणी मनोमिलनाची अशी कुठेतरी तयारी जी आहे ती आपल्याला या निमित्तानं राजरत्न पाहायला मिळते. अर्थात हे ठाकरे बंधूंचं मनोमिलन फक्त मोर्चापुरतं होतं की याचं रूपांतर हे भविष्यातल्या राजकारणामध्ये येऊन अनेक जण जे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र खरं तर आपण म्हणू शकतो की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून आस लावून बसलेलं आहे. या दोन्ही बंधूंचं एकत्रीकरण हे मोर्चापुरतं टिकतं की भविष्यात कुठली राजकीय गणितं बदलणारं ठरतं हे सगळं पाहणं निश्चितपणे महत्वाचं आहे. राजरत्न संकेत, आपण बघतोय की अनेक दिवसांपासून जसं बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासूनच जर पाहिलं तर स्वतः बाळा नांदगावकर सातत्याने प्रयत्न करत होते की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावं, सातत्याने प्रयत्न करताना ते पाहायला मिळालेले होते. परंतु आता जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी अर्थात महेश मांजरेकर यांना एक पॉडकास्ट दिलेला होता. त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी थेट म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या हितापेक्षा आमचे प्रश्न, आमच्या समस्या ज्या आहेत त्या फार क्षुल्लक आहेत. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी कुठेतरी उद्धव ठाकरेंना साथ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याला कुठेतरी हा प्रतिसाद दिला गेला असं म्हणायचं का? अगदी निश्चित. राजरत्न वास्को सॅनिटी हा जो महेश मांजरेकरांचा युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवरचा वास्तव द ट्रूथ या पॉडकास्टमध्ये 53 मिनिटं 40 सेकंदाची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुलाखत दिली. आणि सर्वाधिक जर ती मुलाखत गाजली का असेल तर महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला की दोन शिवसेना एकत्र येऊ शकतात का, अजूनही ती शक्यता आहे का. त्याच्यावर मग राज ठाकरेंनी दिलेलं उत्तर होतं की महाराष्ट्राच्या अस्मितेपुढं, मराठी अस्मितेपुढं आमच्यातले वाद हे किरकोळ आहेत आणि ते मिटवायला मी तयार आहे, प्रश्न फक्त इच्छेचा आहे. आणि त्याला लगेच कामगार सभेच्या भाषणातच उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद देऊन टाकला होता की ठीक आहे, मराठी अस्मितेसाठी मी सुद्धा आमच्यातले किरकोळ वाद मिटवायला तयार नाही, मिटवले म्हणून उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी साथ दिल्याचं पाहायला मिळालं. पुढे मग मधल्या काळामध्ये दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते परदेशामध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. युतीची बोलणी परदेशात झाली अशा बातम्या ज्या आहेत त्या येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर मधल्या 1-2 महिन्यामध्ये अनेक गोष्टी घडून गेल्यात, अनेक पुलाखालनं पाणी जे आहे ते वाहून गेलेलं आहे. त्यानंतरही मधल्या काळामध्ये मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला युतीचा प्रस्ताव पाठवावा असा साधारणतः एक सूर उमटला. मग अगदी मनसे नेते आणि प्रमोद महाजनांचे बंधू प्रकाश महाजन यांनी दोन भावांना प्रस्तावाची काय गरज आहे ते दोघं एकमेकांशी बोलू शकतात असं म्हटलं. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे त्यामुळे ते थेट कॉन्टॅक्ट करून एकमेकांशी बोलू शकतात असं म्हटलं. मधल्या काळामध्ये काहीशा या चर्चा कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र आता काल ज्यावेळी 2 मोर्चांची घोषणा झाली त्यानंतर हे 2 मोर्चे एकत्र होतात का याकडे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागण्याचं पाहायला मिळालं होतं. आज सकाळी साधारणतः 9:11 संजय राऊतांनी एक ट्विट केलं आणि ज्याच्यामध्ये हा मोर्चा एकत्र होणार असल्याचंच संजय राऊतांनी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळं निश्चितपणे ठाकरे बंधू एकत्र येण्याची सुरुवात जी आहे ती या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला झालेली पाहायला मिळते किंवा हा मनोमिलनाचा पहिला टप्पा राजरत्न असू शकतो. संकेत, शिवसेनेत फूट पडल्याच्या नंतर सातत्याने ठाकरे गटाचे अर्थात जे कार्यकर्ते होते त्यांची कुठेतरी एक मागणी होती की कुठेतरी मनसे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष एकत्र यावा निवडणुकीच्या माध्यमातून, अशी एक चर्चा सुरू होती. आणि जर पाहिलं तर आता थेटपणे कुठेतरी असं म्हणता येणार नाही की राजकीय दृष्ट्या एकत्रित आलेत, परंतु जर मराठीच्या मुद्द्यावरती हे दोन्ही बंधू, जसं तू आता थोड्या वेळापूर्वी सांगितलंस की शिवसेनेची स्थापना ही मुळात मराठीच्या मुद्द्यावरती झालेली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी जो पक्ष स्थापन केला होता त्या शिवसेनेची स्थापना अर्थात मराठीच्या मुद्द्यावरती झालेली आहे. आणि मनसे जो पक्ष असेल तो अर्थात राज ठाकरे यांचा जो पक्ष असेल आणि राज ठाकरे सुद्धा शिवसेनेतूनच बाहेर पडून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची विचारधारा कुठेतरी एकच आहे आणि त्या मुद्द्यावरती आता मराठीच्या मुद्द्यावरती हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. परंतु दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित होतो तो म्हणजे
कुठेतरी यांनी एकत्रितपणे मोर्चा काढण्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर कुठेतरी आता भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. प्रसाद लाड असं म्हणालेले आहेत की कुठेतरी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंचा राजकारणासाठी कुठेतरी वापर करून घेतात अशी टीकाच त्यांनी केली. अगदी निश्चित राजरत्न. आता म्हणजे हा मोर्चा एकत्र होणार म्हटल्यानंतर विविध प्रतिक्रिया ज्या आहेत त्या राजकारणामध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळतात. जसं तू प्रसाद लाड यांचं सांगितलंस, अगदी त्याप्रमाणे राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की कुटुंब म्हणून सगळे एकत्र राहिले पाहिजेत, कुठल्याच कुटुंबामध्ये वाद नसावेत, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिल्याचं राजरत्न आपल्याला पाहायला मिळालं. मात्र हे मोर्चापुरते एकत्र येत आहेत की भविष्यामध्येही टिकतायत हे पाहावं लागणार आहे, असं उदय सामंतांनी म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तुझ्या सुषमा अंधारेंची पत्रकार परिषद पुण्यामधली कव्हर केलीच, त्या सुषमा अंधारेंनी सुद्धा सूचक वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे की या मोर्चामुळे भारतीय जनता पक्षाच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरली आहे, असं सुषमा अंधारे म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अनेक भाषा तज्ज्ञ जे आहेत मराठीसाठी, मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्यांचं निश्चितपणे स्वागतच केलं पाहिजे, अशी भूमिका, अशी प्रतिक्रिया जी आहे ती मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज्याच्या राजकीय वर्तुळातून अनेकदा याबाबतची जी ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होत असते ती कुठेतरी आता एक पुढच्या टप्प्यावर पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगाने या मोर्चामध्ये दोघांनीही एकत्र येणं ही निश्चितच त्या मनोमिलनाची सुरुवात राजरत्न असू शकते. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी काही दिवसापूर्वी राजरत्न काही वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या होत्या आणि त्यामध्ये प्रकाश महाजनांनी असं वक्तव्य केलं होतं की जर ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत आता तर मराठी माणूस जो आहे तो हताश होऊ शकतो. आणि आज ज्यावेळी पुन्हा प्रकाश महाजनांना विचारलं गेलं त्यावेळी हा सोन्याचा आणि सोनियाचा दिन असेल असं प्रकाश महाजन जे आहेत ते म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळाले. तू बाळा नांदगावकरांचा उल्लेख केलास राजरत्न. अनेक वर्ष बाळा नांदगावकर हे दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. काही वर्षापूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीच्या प्रदीर्घ एका मुलाखतीमध्ये ठाकरे उद्धव ठाकरेंच्या एकत्रीकरणाबाबत ज्यावेळी बाळा नांदगावकरांना प्रश्न विचारला त्यावेळी बाळा नांदगावकरांनी बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये असतानाचा एक किस्सा सांगितला होता की बाळासाहेब ठाकरेंनी बाळा नांदगावकरांना बोलवून घेतलं. त्या ठिकाणी आत्ताचे जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत रवी फाटक ते त्यावेळी तिथे उपस्थित होते आणि बाळा नांदगावकरांना बाळासाहेब ठाकरे म्हटले की बाळा या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. त्यावेळी बाळा नांदगावकर म्हटले माझा शेवटचा श्वास असेपर्यंत मी या दोन बंधूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन. आणि मग मधल्या काळामध्ये मग 2014ला युती तुटल्यानंतर पुन्हा ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची चर्चा समोर येताना आपल्याला पाहायला मिळाली होती. 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांनी तशी इच्छा राजरत्न व्यक्त केली होती दोन बंधूंना एकत्र आणण्यासाठी. त्यावेळी श्रीधर पाटणकर, संदीप देशपांडे तिथे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळाले होते. मात्र त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमुळं ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे त्यावेळी रखडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र आता स्वतः राज ठाकरे यांनी घातलेली साथ, उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद आणि जनभावना लक्षात घेता ठाकरे बंधू एकत्र येतील अशी शक्यता असल्यानं या मोर्चाकडे राजरत्न निश्चितपणे सर्वांचंच लक्ष जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळतं. संकेत, एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी निर्माण होते ती म्हणजे की सातत्याने जर पाहिलं तर आता काही महिन्यांमध्ये 2 ते 3 महिन्यामध्ये दिवाळीच्या नंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. आणि विशेषतः मनसेची जर ताकद आपण पाहिली तर विशेषतः मुंबईमध्ये मनसेची मोठी ताकद आहे. अर्थात शिवसेना ठाकरे गटाची सुद्धा मुंबईमध्ये मोठी ताकद आहे. अशा वेळी हा म्हणजे मराठीच्या मुद्द्यावरती हा मोर्चा निघतोय, अशा वेळी या निवडणुकीवरती याचा काही इम्पॅक्ट होऊ शकतो का? अगदी निश्चित राजरत्न. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये होणारी हिंदी भाषा सक्ती हा निश्चितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विरोधकांच्या अजेंड्यावरचा विषय असणार आहे. कारण पाहुणे असंख्य जरी पोसते मराठी आपल्या राज्यामध्ये हाल सोसते मराठी असं जी कविता आहे त्या कवितेच्या अनुषंगानं तशीच काहीशी परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये राजरत्न निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती केली जाणं निश्चितपणे विरोधकांकडनं त्याच्यावर होणारा आरोप प्रत्यारोप, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ॲग्रेसिव्हपणे मांडलेली बाजू, त्या पार्श्वभूमीवर होणारा मोर्चा की ज्यावेळी महाराष्ट्रामध्येच मराठीची गळचेपी केली जात होती त्यावेळी आम्ही कसे ॲक्शन मोडवर येऊन काम केलं हे सांगण्याचा प्रयत्न निश्चितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांकडनं जे आहे ते राजरत्न केला जाऊ शकतो. आणि त्या दृष्टिकोनातनं परवाचा जो मोर्चा आहे तो निश्चितपणे 5 जुलैला होणारा जो मोर्चा आहे
तो निश्चितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांची गणितं काही प्रमाणामध्ये बदलवू शकतो, अशा साधारणतः चर्चा तशा राजकीय वर्तुळामध्ये त्याचे पडसाद जे आहेत ते उमटताना पाहायला मिळतात. आणि निश्चित या मोर्चाचा फायदा जो आहे तो राजरत्न मुंबई मनपा निवडणुकीसाठी होताना आपल्याला पाहायला मिळेल. मुंबईसोबतच कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, वसई विरार असेल, पालघर असेल, पुणे महानगरपालिका असेल, नाशिक महानगरपालिका असेल, एकंदरीत राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या मोर्चाचा किंवा या गोष्टीचा निश्चितपणे फायदा जो आहे तो दोन्ही पक्षांना होईल, अशी आत्ताची तरी स्थिती आहे असं म्हणता येईल. राजा संकेत, भारतीय जनता पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष जे असतील, जर आपण पाहिलं म्हणजे आता जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना या मोर्चाचा कशा पद्धतीने फटका बसू शकतो आगामी निवडणुकीमध्ये? त्यांना जर पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेला कशा पद्धतीने फटका बसू शकतो, भारतीय जनता पक्षाला कशा पद्धतीने हा फटका बसू शकतो? अगदी निश्चित राजरत्न, आपण जसं म्हटलं तसं शिवसेनेचा जन्म हाच मुळात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून झालेला आहे, भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या भूमिकेतनं झालेला आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे ज्यावेळी म्हणतात की आपण स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहोत, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारा आमचा पक्ष आहे, अशा वेळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे दादाजी भुसे हे राज्याचे शिक्षण मंत्री आहेत आणि त्रिभाषा सूत्री किंवा या सगळ्या गोष्टीचा शिक्षण क्षेत्रामधला जो या गोष्टीची इम्प्लिमेंटेशन करायचं आहे, अंमलबजावणी करायची आहे, ती जबाबदारी निश्चितपणे शिक्षण मंत्री या नात्याने दादाजी भुसे यांच्याकडे असणार आहे. पण सरकार म्हणून आणि पक्ष म्हणून या दोन वेगवेगळ्या भूमिका ज्या आहेत त्या ठेवाव्या लागणार आहेत. हिंदी भाषा सक्तीवर राहून राजरत्न अजून तरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून कोणतीच प्रतिक्रिया जी आहे ती उमटताना आपल्याला पाहायला मिळालेली नाही आणि ती भूमिका एकनाथ शिंदे काय घेत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे राजरत्न. सोबतच भारतीय जनता पक्ष आणि सरकार म्हणून जर आपण पाहिलं तर केवळ अजित पवारांनी भूमिका मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं की 4थी पर्यंत काय भाषा सक्तीची गरज नाही, 5वी पासून असेल तरी काही हरकत नाही, असं अजित पवार जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळाले. मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची प्रतिक्रिया राजरत्न या सगळ्यामध्ये महत्वाची आहे. भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा काय प्रतिक्रिया येते, कारण एकटे आशिष शेलार फ्रंट फूटवर येऊन लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाही, भारतीय जनता पक्षाकडून संकेत जर पाहिलं तर मराठीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाचा आहे आणि अशावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी हा मुद्दा उपस्थित होतो, अशावेळी कुठेतरी सत्ताधाऱ्यांचा खूप मोठा फटका बसू शकतो आणि त्यामुळे कुठेतरी या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका काय असू शकते? आता जर पाहिलं तर जे अभिजात भाषेचा जो दर्जा मिळालेला आहे मराठीला, तो मुद्दा पुढे केला जाऊ शकतो का? अगदी निश्चित राजरत्न. आजच सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि जे मुंबईचे अध्यक्ष देखील आहेत मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे, त्यांनी असं म्हटलं की जर तुमच्यामध्ये हिंमत होती किंवा तुम्हाला जर द्यायचंच आहे तर मग गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का नाही दिला, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, कारण अनेक वर्षांपासून शतकोशतकं चालत आलेली ही मराठी भाषा आहे. मराठी भाषेला संत परंपरेचा, ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक सगळ्या पद्धतीचा आपल्या मराठीला वारसा आहे. माय मराठी महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गजांनी जे आहे ते जगाच्या कानाकोपऱ्यावर, जगाच्या नकाशावर आपलं नाव जे आहे ते कोरलेलं आहे. आणि असं असताना राजरत्न निश्चितपणे हिंदी भाषा सक्तीचा फायदा जो आहे, तोटा जो आहे किंवा यामुळं मतांचा मध्ये होणारा जो काही फरक आहे हा निश्चितपणे सत्ताधारी पक्षाला फटका बसणारा असू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये. मात्र त्या अगोदर सरकार काय भूमिका घेते, हिंदी भाषा सक्ती कायम ठेवतंय की मग त्या अनुषंगाने काही वेगळा विचार केला जातो? काल मात्र राजरत्न उदय सामंत जे मराठी भाषा विभागाचे मंत्री आहेत ते असं म्हटले की त्रिभाषा सूत्रीचं धोरण आम्ही उद्धव ठाकरेंच्या काळामध्येच, उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्येच स्वीकारलं होतं. त्यामुळे या अनुषंगानेही आता पुढे काय प्रतिक्रिया उमटतायत या विधानाच्या हे पाहणं महत्वाचं आहे. आणि याचवरती बोलताना ज्यावेळेस आपण सुषमा अंधारे यांच्याशी संवाद साधला तेव्हा सुषमा अंधारे असं म्हणायला संकेत की चांगली गोष्ट आहे उदय सामंत कुठेतरी बोलतायत, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे हे आमच्या शिवसेनेशी वागले तशाच पद्धतीने कुठेतरी आता उदय सामंत हे त्यांच्याशी वागतायत, हे ऐकून कुठेतरी बरं वाटतंय असं ते म्हणतायत. याच सुषमा अंधारेंनी काही दिवसांपूर्वी एक प्रतिक्रिया राजरत्न अशी दिली होती, ज्यावेळी दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सुरू होती आणि त्यावेळी शिवसेनेतले काही नेते हे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधले काही नेते आणि काँग्रेसमधले काही नेते हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात होतं. आणि त्यावेळी ती ऑपरेशन टायगरची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. आणि त्यावेळी याच सुषमा अंधारेंनी अशी प्रतिक्रिया दिली होती की भविष्यात शिंदे सेनेमध्ये सामंत शाही जी आहे
ती पाहायला मिळू शकते किंवा राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठा उदय होऊ शकतो उदय सामंतांच्या रूपानं, असं विजय वडेट्टीवार देखील म्हणताना आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि त्या अनुषंगाने सुषमा अंधारे यांनी आज दिलेली ही राजकीय प्रतिक्रिया आहे असं म्हणता येईल राजरत्न. निश्चितपणे संकेत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात 5 जुलैला मोठा भव्य मोर्चा काढणार आहेत आणि त्याच अनुषंगानं आगामी काळामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि राज्यातील राजकारण बदलणार का हे पाहण्यासाठी आपल्याला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. आणि या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.